आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा 20वा वर्धापन दिन आहे। मुंबईतल्या रवींद्र नाट्य मंदिरामध्ये वर्धापन दिन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे विद्यार्थी सेनेला मार्गदर्शन करणार आहेत। दरम्यान राज ठाकरे या भाषणामध्ये काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। 20वा वर्धापन दिन आहे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा आणि त्यासाठीच अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि त्याला मार्गदर्शन राज ठाकरे करणार आहेत। दरम्यान या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी माझ्या सहकारी प्रणाली कापसे आपल्यासोबत थेट जोडल्या गेलेल्या आहेत रवींद्र नाट्य मंदिर परिसरातून। प्रणालीजी, आज 20वा वर्धापन दिन आहे आणि राज ठाकरेंचं मार्गदर्शन असणार आहे, काय सविस्तर? महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा आज 20वा वर्धापन दिन आहे। या ज्या पक्षाला तरुण पक्ष मानला जातो, तरुणांची ताकद हीच मनसेची ताकद आहे आणि त्यामुळं विशेषतः मनसेची जी विद्यार्थी संघटना आहे त्या विद्यार्थी संघटनेला विशेष महत्त्व मनसेमध्ये आहे आणि म्हणूनच आज जेव्हा 20वा वर्धापन दिन साजरा केला जातो आहे, तरुणाई म्हटलं की जोश उत्साह याचा उत्सव असतो आणि विशेषतः गेल्या काही दिवसांपूर्वी आपण देशभरामध्ये जे आंदोलन बघितलं, तरुणाईनं जेनझीनं जे आंदोलन केलं, त्या आंदोलनाला मिळालेलं अभूतपूर्व यश याच्या पार्श्वभूमीवर हा जो काही विद्यार्थी सेनेचा वर्धापन दिवस आहे तो अत्यंत जोशात उत्साहात साजरा केला जातो आहे। या कार्यक्रमाच्या सुरुवातीला युवतींचा एक रंगारंग कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी सादर केला जाणार आहे। त्यानंतर अमित ठाकरे हे थोडंसं मार्गदर्शन करतील, परंतु मुख्य मार्गदर्शन हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं असणार आहे। साधारणतः 11:15च्या सुमारास मनसे अध्यक्ष सभागृहात येतील आणि उपस्थित तरुणाईला मार्गदर्शन करतील। विद्यार्थी नोंदणी अभियान सुद्धा आजपासून सुरू होणार आहे आणि त्याची सुद्धा तयारी या ठिकाणी कशा पद्धतीने ही नोंदणी करता येणार आहे याचं मार्गदर्शन सुद्धा आज केलं जाईल। एकूणच तरुणाईमध्ये जोश उत्साह भरण्यासाठी आणि आपल्या पक्षाशी या तरुणाईला जोडून घेण्यासाठी आजचा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे मनसेच्या दृष्टीनं। कारण आपण बघितलं गेल्या काही दिवसांमध्ये की जी नवी पिढी आहे त्या नवी पिढीचे विचार वेगळे आहे, त्यांच्या गरजा वेगळ्या आहे, त्यांचा या वेगळ्या विचारकरणातून आंदोलन करण्याची पद्धतसुद्धा वेगळी आहे। या सगळ्या तरुणाईला आज विशेषतः या गेल्या काही दिवसांमध्ये मनसे अध्यक्षांनी त्यांच्या ट्विटच्या माध्यमातून, त्यांच्या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी अनेक वेळेला त्यांचं मत प्रदर्शन केलेलंच आहे, परंतु प्रत्यक्षात या सगळ्या आंदोलनानंतर त्यांचं काय म्हणणं आहे हे आज ते विद्यार्थ्यांना सांगणार आहे। आणि मनसे अध्यक्ष हे कायमच आपण बघितलं की त्यांचे विचार जे आहे ते सगळ्या वयोगटातल्या व्यक्तींना आकर्षित करणारे असल्यामुळं विशेषतः तरुणाईला अपेक्षा आहे की हे जे काही आंदोलन झालं या आंदोलनाबद्दल त्यांचे विचार काय हे जाणून घेण्यासाठी तरुण पिढी सुद्धा उत्सुक आहे। हळूहळू रवींद्र नाट्य मंदिर जे आहे ते भरायला लागलेले आहे, विद्यार्थी राज्यभरातून या ठिकाणी येऊ लागले आहेत। धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर दुसरीकडे मुंबईमध्ये आज ठाकरेंच्या शिवसेनेच्या महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। शिवसेना भवनमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। बैठकीमध्ये जिल्हाप्रमुख, संपर्क प्रमुखांसह अनेक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत आणि यावेळी उद्धव ठाकरे हे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। आज ठाकरे बंधूंचे 2 वेगवेगळ्या ठिकाणचे कार्यक्रम आहेत। एका ठिकाणी राज ठाकरे तर दुसऱ्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी देखील शिवसैनिकांची एक बैठक बोलावलेली आहे आणि ही शिवसेना भवनमध्ये होणारी बैठक ज्याला उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत। या बैठकीमध्ये जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांना देखील उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अकोले नगरपंचायतीमध्ये भाजपच्या सोनाली नायकवाडी यांनी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये बाजी मारली आहे। अकोले नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीला अवघे 7 महिने बाकी असतानाच भाजपचे नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्यात आलेला होता। त्यानंतर पार पडलेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या सोनाली नायकवाडी आणि वैष्णवी धुमाळ यांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले। या निवडणुकीत नाट्यमय घडामोडी घडल्या। नगरपालिकेत विरोधी बाकांवर असलेल्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी सोनाली नायकवाडी यांच्या बाजूने मतदान केलंय, त्यामुळे नायकवाडी यांचा दणदणीत विजय झालेला आहे। या निकालामुळे भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आलाय। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे माजी आमदार वैभव पिचड यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय। काँग्रेसचे नेते भाई जगताप यांच्या अडचणीत वाढ झाली आहे। दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा AI जनरेटेड व्हिडिओ सोशल मीडियावर टाकल्यानं महाराष्ट्र सायबर पोलिसांनी भाई जगताप यांच्या विरोधात
गुन्हा दाखल केलेला आहे। दिल्ली पोलिसांचे DCP सुमित झा यांच्या नावानं एक बनावट AI जनरेटेड व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आलेला होता। या प्रकरणी भाजप सोशल मीडियाचे सहसंयोजक निखिल भामरे यांनी महाराष्ट्र सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती आणि या तक्रारीच्या आधारे महाराष्ट्र नोडल सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। समाजात संभ्रम निर्माण करण्याचा आणि जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलेला आहे। पोलिसांकडून अधिकचा तपास सध्या या सगळ्या संदर्भात सुरू झाला आहे। आणि आता पाऊस पाण्याच्या बातम्या आपण पाहूयात। संपूर्ण जिल्ह्यात, संपूर्ण देशात, राज्यात काय घडतंय पाहूयात। जळगाव जिल्ह्यामधील चोपडा तालुक्यामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय। अनेर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं धरणाची पाणी पातळी वाढली आहे। धरणाचे 10 दरवाजे 2 मीटरपर्यंत उघडण्यात आलेले आहेत। धरणातून सुमारे 45,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे अनेर नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय आणि नदीपात्रात जाऊ नये असं देखील आवाहन प्रशासनानं केलंय। गडचिरोली जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे। पाऊस ओसरल्यानंतर सिरोंचा तालुक्यातल्या प्राणहिता या नदीच्या काठावर आकाशात उमटलेल्या सप्तरंगी इंद्रधनुष्यानं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय। पुराच्या संकटातही निसर्गानं उधळलेल्या या मनमोहक दृश्य कैद झालेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराज कोयना धरणातून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गासह संततधार पावसामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी पुन्हा वाढू लागली आहे। यामुळे वाळवा आणि पलूस या तालुक्यांना जोडणारा नागठाणे शिरगाव हा बंधारा दुसऱ्यांदा पूर्णपणे पाण्याखाली गेलाय। अचानक वाढलेल्या पाण्यामुळे नदीकाठावरील अनेक शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी पाण्यात बुडाल्यात। त्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। वाळवा शिरगाव दरम्यान नव्यानं उभारण्यात आलेला पूल सुरू असल्यामुळेच वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध झालाय। त्यामुळे पूर्वीप्रमाणे नागरिकांची मोठी गैरसोय टळली। पाण्याखाली गेलेल्या बंधाऱ्यावरून प्रवास करू नये आणि अशा सूचना प्रशासनानं केलेल्या आहेत।